नमस्कार. मी अभिषेक रत्नपरके स्वयंभू स्टुडिओच्या ए टू झेड पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपल्या समाजामध्ये एक म्हण खूप प्रचलित आहे, मर्द को कभी दर्द नहीं होता. पण ती चूक आहे. खरं सांगू का, प्रत्येकाला भावना आहेत, पुरुषांनाही भावना आहेत. तसं बघायला गेलं तर एका पुरुषाच्या आयुष्यात त्याची आई, बहीण, बायको आणि कधी कधी जवळची मैत्रीण अशा मोजक्या व्यक्ती सोडल्या तर पुरुषांच्या भावनांचा फार कोणी विचार करत नाही. कारण तो समाज व्यवस्थेचा, कुटुंबाचा आधार असतो. पण या भावनांचा विचार करणारी एक व्यक्ती या समाजात आहे आणि ती म्हणजे डॉक्टर प्रिया पारेख. डॉक्टर प्रिया पारेख गेल्या 15 वर्षांपासून सौंदर्यशास्त्रामध्ये यशस्वीपणे काम करतायत. पण याच बरोबर त्या मेन एम्पॉवरमेंट बद्दल एक NGO चालवतात, ज्याचं नाव आहे मी टू वी मिशन 2034. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रिया पारेख आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत मेन एम्पॉवरमेंट या विषयावर. डॉक्टर प्रिया पारेख, आपलं स्वयंभू स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही गेली 15 वर्ष कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून काम करताय. सौंदर्यशास्त्र या विषयात काम करत असताना मेन एम्पॉवरमेंट बद्दल काम करावं हे कुठनं सुचलं? इकडे कशा वळलात तुम्ही? सो हा प्रश्न मला अगदी प्रत्येक जण विचारतं आणि त्याचं कारण उत्तर स्वाभाविक आहे. सौंदर्य हा आपल्याकडे मानलं गेलं तर जास्तीत जास्त स्त्रियांशी रिलेटेड आहे आणि ते करत असताना पुरुषांच्या भावनांचा विचार करावा हे कुठनं आलं? सो 2017-18च्या सुमारास जेव्हा हे सगळे विचार माझ्या डोक्यात चालू होते, तेव्हा काही पेशंट्सच्या अनुभवावरनं मला लक्षात आलं की जेव्हा पुरुष माझ्याकडे कुठल्याही स्किनच्या तक्रारी घेऊन येतो आणि जेव्हा आम्ही हिस्ट्री टेकिंग म्हणतो, काउन्सिलिंग हा प्रकार जेव्हा करतो, कारण एस्थेटिक्समध्ये काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा प्रकार असतो. सो काउन्सिलिंग करताना मला अनेक वेळा लक्षात आलं की पुरुष, मिडल एज पुरुष, एस्पेशली 30 to 45 या एज ग्रुप मधला पुरुष बरेच वेळा अनेक प्रकारचे स्किनचे आजार घेऊन येतो आणि मग काउन्सिलिंग करता करता लक्षात येतं की त्याच्या ज्या भावना आहेत त्या कोणी समजलेल्या नसतात आणि त्या सगळा तो जो एक डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, ती सगळी इनवर्ड येऊन तुम्हाला काही ना काही आजार यायला लागतात. आणि त्या सगळ्या एक म्हणतो ना आपण सर्वे सारखं एक छोटासा सर्वे घेतला मी पेशंटचा आणि मग त्याच्यात मला लक्षात आलं की जसं आपण स्त्रियांना एम्पॉवरमेंट विषयी सांगतो, त्यांच्याविषयी काम करतो, पण आपण 50% जे आपले उरलेलं जेंडर आहे त्याविषयी कोणी काही बोलतच नाही. आणि मग मी विचार केला की एवढे लोक तसंही स्त्री सशक्तीकरणासाठी काम करतायत, तर मला लेट्स डू समथिंग फॉर द मेन. दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आपल्याकडे मुळातच पुरुषांना खूप सशक्त मानलंच जातं की पुरुष हा सशक्तच आहे, तो एबलच असला पाहिजे प्रत्येक बाबतीत. मला ही टर्म एकदा जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की सशक्तीकरण म्हणजे नक्की काय करायचं, पुरुषांचं सशक्तीकरण आणि नक्की काय करायचं? सो मी टू वी मध्ये एम्पॉवरमेंटचा अर्थ थोडा वेगळा आहे. जनरली आपण जर समाजात बघितलं तर एम्पॉवरमेंट आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स हे कुठेतरी मिक्स केलं जातं, पण ऍक्च्युली तुम्ही बघितलं तर एम्पॉवरमेंट मध्ये फायनान्शियल हा एक त्यातला पार्ट झाला, बरोबर आहे. सो आपण जेव्हा मेन एम्पॉवरमेंट म्हणतो त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बेसिकली इमोशनल लेवलवरती आपण जे काम करू शकतो की बाबा एखाद्या पुरुषाला आपण इमोशनली अवेलेबल, त्याचे इमोशन्स कसे बाहेर आणायला त्याला परवानगी देऊ शकतो, हा एक प्रकार जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे माझ्यासाठी. कारण मोस्ट ऑफ द टाइम पुरुषाला तुम्ही जसं म्हटलं तसं की ही स्ट्रॉंग, ही हॅज टू बी स्ट्रॉंग, हा जो एक त्याच्यावर बिंबवलेला असतो, एक्झॅक्टली त्याच्याने आय एम शुअर यू ॲज अ मॅन विल ऑल्सो रिअलाइज की खूप बर्डन येतं, कारण तुम्हाला परफॉर्मन्स केल्याशिवाय ऑप्शनच नाहीये. बरोबर. तुम्ही एखाद्या बाईसारखं ऑप्शनल म्हणू नाही शकत की आज मी हा वर्ष घरीच बसते किंवा आता मी ना माझं जे मला लहानपणी चित्रकारीची हौस होती ती मी आता पूर्णच करते, असं पुरुषाला आपण परवानगीच देत नाही ना. सो या सगळ्या ह्याच्यात त्यांना जे बर्डन येतं ते कमी करण्यासाठी मेन एम्पॉवरमेंट हा विषय मी चालू केलेला. तुम्ही खूप लवकर हा मुद्दा आणलात, मला विचारायचाच होता हा. आता बाकी ठिकाणी हा मुद्दा तेवढा सिरियसली त्याच्यावर मैदाई केल्या जात, म्हणजे अपोज केल्या जात नाही. आपण जसं हाऊस वाईफ हा एक प्रकार म्हणतो तसा काही ठिकाणी हाऊस हजबंड हाही प्रकार आहे. आपल्याकडे अजून त्या प्रकाराला तेवढी मान्यता नाही.
पण याबद्दल तुमचं काय मत आहे की जसं एक स्त्री ही घर सांभाळू शकते आणि पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवून आणणं आणि आपल्या कुटुंबाला सांभाळणं, उद्या जर एखाद्या कुटुंबात एखाद्या स्त्रीनी आणि पुरुषांनी संगनमतानी हा विचार केला की तू जॉब करतेस, तुझा जॉब चांगला आहे, तू जॉब कर आणि मी घर सांभाळतो, मी मुलाबाळांची काळजी घेतो आणि यशस्वीपणे घर सांभाळतो, असा जर विचार एखाद्या पुरुषांनी केला तर समाजात नक्की काय घडेल? सो आय थिंक ही कन्सेप्ट थोडी चेंज पण झाली आहे. अनेक पुरुष म्हणजे माझ्या ओळखीतले बरेच आहेत, एक हातावर मोजणे आहेत ते, पण पुरुष आहेत ज्यांनी हा रोल रिव्हर्सल केला आहे की बायको घर चालवते आणि दे आर परस्युइंग देअर ड्रीम्स. पण मुळात ही कन्सेप्ट एक्सेप्टेबल समाजाला नसते, त्या कपलला असते असं नाही. हा, दॅट couple कपल तर विल बी संगनमताने एक्झॅक्टली करते. दॅट कपल विल बी व्हेरी मच ओके विथ द रोल रिव्हर्सल की बाबा मी कमवते, तू घरी बस. पण आपला समाज म्हणजे एस्पेशली आपले जे रिलेटिव्ह असतात, आई वडील सुद्धा त्याच्यात एक्झॅक्टली. अनफॉर्च्युनेटली, ते जे आपल्याला एक बिंबवतात ना की अरे तू घरी बसलायस, तू बाईच्या कमावण्यावरती का बरं अवलंबून आहेस, तुला काही स्वतःच नाहीये का, या सगळ्या गोष्टीतनं ऍक्च्युली जो काही स्ट्रेन तयार होतो ना त्या कपलमध्ये, दॅट इज समथिंग व्हेरी सॅड. कारण रोल रिव्हर्सल मध्ये मला नाही वाटत त्या कपलला खरं प्रॉब्लेम असतो, पण समाज जो त्यांच्यावरती एक प्रेशर टाकतो ना की हे असं कसं काय, ह्याच्यात सगळा गोंधळ होतो. आता याच्यामध्ये आपण मेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतोय म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे मला की आपल्या समाजामध्ये किंवा सामाजिक स्तरामध्ये महिलांसाठीचे काही टक्केवारी आहे, काही आरक्षण आहेत. समजा 33% आरक्षण असेल, काही ठिकाणी 50% आरक्षण असेल, काही ठिकाणी काही अजून असेल. ह्या सगळ्याचा पुरुषांच्या मानसिकतेवर किंवा पुरुषांसाठीच्या असलेल्या त्या सिस्टीमवर कसा परिणाम होतोय किंवा ते खरंच असावं का? See, I personally feel that both genders should get equal opportunities. In fact, there is a concept, आपली जेंडर न्यूट्रॅलिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे. जेंडर न्यूट्रॅलिटी म्हणजे काय की कुठलंही काम हे जेंडर बेसवर नसतंच डिसाईड करायचं, बरोबर. तुमच्या केपेबिलिटीवर डिसाईड करायचं. सो जर एखादी चांगली पायलट असेल पण ती बाई आहे म्हणून पायलट नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत ना. करेक्ट. तसंच एखादा गव्हर्नमेंट जॉब असेल, भले तो सिव्हिलचा असो किंवा मेकॅनिकलचा असो, पण ती किंवा तो जो ते काम व्यवस्थित केपेबिलिटीनी करत असेल त्याला तो जॉब मिळाला पाहिजे. बरोबर. यालाच धरून असा एक प्रश्न पडतो कधी कधी की मग स्त्रियांबद्दल घडणाऱ्या काही गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा हे इक्वल नसावं का? असायलाच हवं. मग कायम ठप्प पुरुषांवरच का? याबद्दल नक्की काय भूमिका आपल्याला घेता येऊ शकते? सी कसं होतं ना की अनेक वर्ष, आय विल नॉट इवन से किती डेकेड्स, जेव्हा एखाद्याला सुपिरियरिटी स्टेटस दिलं जातं जे आपल्याकडे पुरुषाला दिलं होतं, कुठेतरी कधीतरी ते डोक्यात जातं आणि त्याचे माणूस काय म्हणतो आपण त्याला, दुष्परिणाम नाही, आपण त्याला काय म्हणतो, ही टेक्स ऍडव्हान्टेज ऑफ दॅट सिच्युएशन, डिसएडव्हान्टेज घेतला जातो. सो अनेक काळ जेव्हा एकाच माणसाला आपण इतकं सुपिरियरिटी स्टेटस दिलं, काही पुरुषांनी त्याचा डिसएडव्हान्टेज घेतला आणि त्यामुळे तो जो काही त्याचा इम्पॅक्ट झाला स्त्रियांवरती, विच वॉज व्हेरी बॅड, ऍक्च्युअली व्हेरी बॅड. म्हणजे आजही जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं वाटतं आपण 2026 मध्ये आहोत आणि एव्हरीबडी इज एम्पावर्ड, आता काय असं नसतं. पण आजही माझ्याकडे अशा अजूनही बायका येतात ज्यांना घरी जर सांगितलं की नाही मला माझ्या स्वतःसाठी अमुक अमुक करायचं आहे, त्यांना नाही म्हटलं जातं. का? तर ती कमवत नाही म्हणून. बरोबर. समाजात सगळी बरोबर आहे. परिस्थिती सारखी करेक्ट करेक्ट. सो हा जो इम्पॅक्ट डिसएडव्हान्टेज जो झाला ना तो इतका प्रचंड झाला, त्यामुळे तो जो एक ठप्पा पडला, त्यामुळे आता काय आहे की पुढचे अनेक डेकेड्स तो ढप्पा काढायला बदलण्यासाठी एक्झॅक्टली पुरुषांना खूप खूप मेहनत करायला लागणार आहे. घरातल्या जबाबदाऱ्या असतील, करिअरचं प्रेशर आहे, वर्क प्रेशर आहे, ह्या सगळ्या याच्यामध्ये पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो का? आणि जर तो येत असेल तर तो कसा मोकळा करावा? पुरुषांनी भावना व्यक्त करण्यासाठी नक्की काय करावं? सो आय थिंक सर्वात महत्वाचं इज लहानपणापासनं एक सिंपल साधी गोष्ट की एक मुलगा जर तुमच्या घरात असेल लेट्स से, आणि आपण त्याला एक
साधी गोष्ट कायमस्वरूपी सांगतो की मुलीसारखं रडू नको. हम्म. ही गोष्ट आपण थांबवायला हवी, कारण रडणं मुळात हे विकनेस नव्हे. आणि त्यात तुम्ही एका मुलीला त्याच्याशी जोडतायत की मुलगी रडणं आणि विकनेस हा जो एक इक्वेशन आहे ते आपण सर्वप्रथम मोडायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे किती वेळा आपण एखाद्या मुलाला असं विचारतो की हाऊ आर यू, कसा आहेस तू. खूप क्वचित विचारलं जातं. तू काय करतोयस हे नक्की विचारतो आपण Correct. की सध्या काय करतोयस तू. करेक्ट करेक्ट हा? करेक्ट. पण तू कसा आहेस हे ज्या दिवशी आपण विचारतो त्या दिवशी तो त्याच्या भावनांना समजायचा प्रयत्न करतो स्वतः सर्वात पहिले, की अरे मला कसं वाटतंय, म्हणजे मी खुश आहे, मी आज दुःखी आहे, आज मी एक्साइटेड आहे, आज मला राग आलाय. हा जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो ना फिलिंग्स, आय थिंक त्याला ही सुरुवात होते की मग तुम्ही मोठे होऊन त्या पुरुषाला त्याचे इमोशन्स ओळखायला तुम्ही सुरुवात केली, मदत केली, आणि मग तो हळूहळू व्यक्तही करू शकेल ना. पण तुम्ही त्याला लहानपणापासून सांगितलं की हे बाईचं काम आहे, मला जास्ती बोलू नकोस, तू बायकांसारखं बोलतोयस, तुझ्या मनातलं काय सांगतो, पुरुष आहेस तू, हे जेव्हा असे स्टेटमेंट्स येतात तेव्हा तो बिचारा ओपन होणार असतो, तो सुद्धा बंद करून टाकतो स्वतःला की नाही बाबा हे आपलं पुरुषाचं काम नाही. सो आय थिंक दिस इज वन थिंग विच वी ऑल कॅन स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. जर आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना दोनच गोष्टी करायच्यात, कसा आहेस तू, आणि तू जर रडला तर मी कोणाला हसणार नाहीये, आय एम ओके. तुला जे फील होतंय ते तू व्यक्त करू शकतो, एवढंच करायचंय. हे खरंच फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण नाही विचार करत याचा कधी, की मुलांना कसा आहेस हे नाही विचारलं जात, तू सध्या काय करतोय ना. त्यांना जवळपास लहानपणापासूनच फक्त एका ओरिएंटेशननेच बघितलं जातं की हे फक्त तेवढ्यासाठी आहेत, यांना भावनिक होऊन चालणार नाही. इनफॅक्ट अ मॅन इज लुक लाईक अ प्रोव्हायडर. म्हणजे तुझं काम आहे तुला प्रोव्हाइड करायचंय, भले पैसे कमवणं असो, घर चालवणं असो, आईबाबांची जबाबदारी असो, बायकोची जबाबदारी असो, मुलांची जबाबदारी असो, किंवा ऑफिसमध्ये जबाबदारी असो, जबाबदारीच फक्त एक म्हणतो ना आपण प्रोव्हायडर काइंड ऑफ अ रिलेशनशिप. बट पुरुषांना ज्या भावना आहेत आणि ज्या त्याला बळजबरीने लपवायला लागतात त्या ज्या दिवशी बाहेर येतात, आय थिंक त्या दिवशी तो पूर्णपणे खरा पुरुष होतो. तुम्ही आता हे ज्या वेळेला तुम्ही हा अभ्यास करत होतात याबद्दलचा, पुरुषांच्या मनाबद्दलच्या काही केसेस बद्दल, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात मेन काय प्रॉब्लेम्स जाणवले की जे समाजात नाही दिसत, पटकन डोळ्यात येत नाही, नजरेत येत नाही, किंवा कोणाला कळत नाही की हे प्रॉब्लेम्स आहेत पुरुषांमध्ये, हे पुढे यायला पाहिजेत आणि याबद्दल काहीतरी काम व्हायला पाहिजे, विचार केला पाहिजे कोणीतरी? असे अनेक एक्झाम्पल्स आहेत, पण मी तुम्हाला एक रिसेंट एक्झाम्पल सांगते. मी एका वरिष्ठ पोलीस अधिकारी, माझे जे फ्रेंड आहेत, त्यांना भेटले आणि आमचा हा टॉपिकवरती डिस्कशन झालं की कसा हा महत्वाचा टॉपिक आहे. आणि त्यांनी अगदी हो हो छान आहे, व्यवस्थित आहे, आय अग्री. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की मग कसं वाटतंय तुम्हाला, ब्लँक, ते बोलूच नाही शकले इमोशन्स बद्दल. आणि मग त्यांनी मला सिंपल सांगितले की प्रिया, मी माझ्या लहानपणापासून जे काही गोथ्रू केलं आहे त्याच्यानंतर मी सॉफ्ट, इमोशनल असं होऊच नाही शकत, कारण लोक मला वेगळ्या नजरेने बघतील. मी एक कणखर, स्ट्रॉंग आणि डिसिप्लिन्ड पोलीस ऑफिसर आहे आणि मी हे सगळं असं करूच नाही शकत. म्हणजे कुठेतरी सर्वात महत्वाची जी मला डिफिकल्टी वाटली ना, की ती स्वतःच तुम्ही एक बाउंड्री दिली आहे, स्वतःला दाखवून घेतली, Exactly. हे नाही करू शकत. हा, म्हणजे आज प्रत्येक स्त्रीला एक इमोशनल हजबंड पाहिजे, एक इमोशनल बॉयफ्रेंड पाहिजे, पण त्या माणसाला त्यांनी स्वतःच ती परमिशनच दिलेली नाहीये. कारण त्याला असं वाटतं की ज्या दिवशी तो त्याचे इमोशन्स दाखवेल त्या दिवशी जग त्याला वीक मानेल, तो खरा पुरुष नाहीये असं मानेल. म्हणजे इमोशनल क्वोशंट जो प्रकार असतो, इक्यू. EQ. ओके, मी त्याला हे सांगत होते की हाऊ इक्यू इज इम्पॉर्टंट फॉर प्रोग्रेस. एनी पर्सन ज्याला इक्यू चांगला असतो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. आणि तो म्हणला बरोबर आहे, पण इक्यू हा ओव्हरनाईट नाही तयार होऊ शकत.
तो एका प्रोसेसमधनं येतो. बरोबर आहे. लहानपणापासून जेव्हा तुम्ही तुमच्या इमोशन्सला एक आउटलेट देतात, तुम्हाला एम्पथी हा प्रकार कळतो, तुम्हाला दुसऱ्यांचे इमोशन्स ओळखता येतात, तेव्हा तो हळूहळू इक्यू वाढतो ना. मग मी अचानक जर 30 वर्षाच्या आणि 40 वर्षाच्या पुरुषाला सांगितलं की आता तुझा इक्यू वाढवायचा आहे बरं का आपल्याला, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ही प्रोसेस म्हणून लहानपणापासून सुरुवात करायची आपल्याला. पुरुषांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणं ही महिलांसाठी जी एक सपोर्ट सिस्टीम आपण तयार करतो त्या तुलनेने जरा कठीण आहे का, आणि ती जर करायची असेल तर कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल, त्यासाठी काय पावलं उचलता येईल? सो आपण वुमनसाठी काय सपोर्ट सिस्टीम करतो? बेसिकली ग्रुप काउन्सिलिंग म्हणा, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, सेफ स्पेस टू टॉक, हा सगळा प्रकार असतो. तसंच आपल्याला पुरुषांसाठी करायचं. नाही, पण यात एक प्रॉब्लेम मला जाणवतो. बायका बऱ्याचदा कधी कधी ग्रुपमध्ये आपापले प्रॉब्लेम सांगू शकतात, मे बी सॉरी सगळ्यांची माफी मागून, की त्यांना एकमेकींमध्ये प्रॉब्लेम सांगायची सवय पण असते मे बी, त्यामुळे. पण पुरुषांचं एक जाणवतं, पुरुष एकमेकांसमोर एकमेकांचे प्रॉब्लेम सांगत नाही. ऍक्च्युली पुरुष पटकन. सांगतात एकमेकांना प्रॉब्लेम्स, फक्त ते वेगळ्या सिच्युएशन मध्ये सांगतात. हा, ते जेव्हा संध्याकाळी भेटतात, सिच्युएशन वेगळी, वेळ वेगळी असते. आय नो. सो असं नाही की ते बोलत नाहीत, फक्त त्यांना तो ऍटमॉस्फिअर तयार करायला लागतो. ऍटमॉस्फिअर तयार करायला लागतो म्हणजे काय करतात? बेसिकली इज ऑफ होतात, त्यांचा गार्ड खाली येतो. बरोबर आहे ना? इफ आय एम नॉट मिस्टेकन. आय एम नॉट एक्सपिरियन्स बट सो आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला कुठल्या टायमिंग बद्दल बोलायचं ते कळलं. सो माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषाला स्वतःचा प्रॉब्लेम डिस्कस करायचा असतो, फक्त तो एका बाउंड्रीमध्ये असतो ना, की मी रडू नाही शकत, मी माझे प्रॉब्लेम सांगू नाही शकत, कारण मी खरा माणूस आहे, आय एम अ स्ट्रॉंग मॅन. पण जेव्हा तो अशा एका सिच्युएशन मध्ये, म्हणजे आपण जी एक असं एक ऍटमॉस्फिअर तयार केलं जिथे तो त्याचा गार्ड खाली आणू शकतो, त्याला माहिती आहे की समोरचा माणूस मला जज नाही करणार आहे, मला हसणार नाही आहे, करेक्ट, आणि त्यालाही माझ्यासारखेच प्रॉब्लेम आहेत, मग तो का नाही ओपन होणार? पण मला परत तेच जाणवतंय की पुरुषांच्या लाईफमध्ये अशी व्यक्ती कोण असू शकते? मित्र असतात, मित्रांमध्ये प्रॉब्लेम वेगळे आहेत. म्हणजे मी पुरुष आहे म्हणून खूप क्लिअरली हे सांगू शकतो, मित्रांमध्ये प्रॉब्लेम वेगळे आहेत. मित्रांमध्ये बऱ्याचदा असं होतं, सांगितलं, डिस्कस केलं, ओके भाई इस पे हे करते, ऐसा करिए, नाही होता है, करून तो त्याचं सांत्वन करणार. मला माहिती आहे तू त्याच प्रॉब्लेम मध्ये आहे, तू मला काय सोल्युशन सांगणार आहेस, मग हे सोल्युशन तू स्वतःला का नाही लागू केलंस? हाही विचार एकमेकात येणार. हा विचार बायकांमध्ये होत नाही. बायका एकमेकीला लगेच सपोर्ट विपोर्ट करून त्यांचं. यामध्ये नक्की पुरुषांनी कशा पद्धतीने आणि कोणासमोर नक्की एक्सप्रेस व्हायला हवं, किंवा त्यासाठी नक्की आपण काय करू शकतो? एनजीओ थ्रू म्हणा, म्हणजे तुम्ही जे करताय त्या Correct. थ्रू असेल किंवा अजून काही. सो मे बी तुम्ही म्हणतात तसं की ग्रुपमध्ये पुरुष डिस्कस नाही करणार, पण 1 to 1 तर करू शकतो. सो सेफ स्पेस टू बिगिन विथ इंडिव्हिज्युअल लेवल्सवर तयार करू शकतो. बरोबर. जसं फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही बघितलं तर अल्कोहोल अनॉनिमस किंवा असे सगळे ग्रुप्स असतात बघा, सपोर्टिव्ह ग्रुप्स. आपल्याकडे ती कन्सेप्ट नाहीये किंवा फार कमी प्रमाणात आहे. हळूहळू मे बी फ्रॉम 1 to 1 आपण अशा ग्रुप कन्सेप्ट तयार करू शकतो, जिथे तुम्हाला माहितीये की जे 5 लोक भेटणार आहेत त्या 5 लोकांना सिमिलर टाईपचाच प्रॉब्लेम आहे, आणि मग आपण चर्चेनी त्याच्यात काहीतरी सोल्युशन आणू शकतो. आणि सोल्युशन नाही आणलं तरी इट इज ओके, कारण फक्त व्यक्त करून सुद्धा मनाला छान मन मोकळं होणं वाटतं. फार एक्झॅक्टली महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. कधी कधी काय होतं ना की सोल्युशन नको असतं. इनफॅक्ट इव्हन बायकांना सोल्युशन नको असतं, पण तुमचं कोणीतरी ऐकून घेतलं, तुम्हाला समजून घेतलं तरी खूप होतं ना. तर ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाला कोणीतरी हवं असतं. बस मग तेवढंच, तेवढी स्पेस क्रिएट करायची. मी टू वी मिशन मध्ये आपण काय नक्की प्रोग्राम्स करतो आहोत, किंवा हे कशा पद्धतीने रन होत आहे पुरुषांसाठी? सो आम्ही खूपच इनिशियल स्टेजेसला आहोत, कारण तुम्ही म्हटलं तसं पुरुषांसाठी काही करायचं म्हटल्यावरती लोकांना एक तर पहिले तर प्रश्न पडतो, गरज आहे का? काय गरज आहे का? म्हणजे अरे, एका स्त्रीला गरज वाटते आहे पुरुषांसाठी काहीतरी करावी, तर खरंच गरज आहे बाबा, खरंच करण्याची गरज आहे. सो वी हॅव रिसिव्ड क्वाईट अ बिट ऑफ, आपण म्हणू शकतो की नॉट सो वेलकमिंग
थिंग्स फॉर अस. पण आम्ही सुरुवात अशाने केली आहे की आम्ही प्युबर्टी वर्कशॉपसाठी स्कूल्स, कॉलेजेस आणि सोसायटीजना अर्ज करतो की आम्हाला बोलवा. वेअर इन आमची अशी कन्सेप्ट आहे की लहानपणापासून म्हणजे एज ग्रुप आपण 8 to 15 पकडू, या कालावधीत, या एज ग्रुपमध्ये जर लहान मुलांना आपण प्युबर्टी विषयी व्यवस्थित करेक्ट ज्ञान दिलं बरोबर. तर पुढे जाऊन त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते 80% कमी होतात. दॅट इज नंबर 1. आपल्या प्युबर्टी वर्कशॉपचा USP असा आहे की आपण ते 2 भागांमध्ये घेतो. पहिल्यांदा आपण त्यांच्या वडिलांशी चर्चा करतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघितलं तर तुमच्याशी कोणी डिस्कस केलेलं नसतं. त्यामुळे अचानक जर तुमच्या मुलांनी उद्या प्युबर्टी विषयी तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही स्टम्प्ड व्हाल की अरे हा असले काय प्रश्न विचारतोय, मला जाऊन अभ्यासाला जा. स्वाभाविक आहे. बरोबर आहे की नाही? सो पहिला भाग आम्ही नेहमी वडिलांशी चर्चा करतो. त्यांना हे सांगतो की हे अशा अशा गोष्टी आम्ही डिस्कस करणार आहेत आणि आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही फक्त तुमच्या वडिलांकडेच जायचं तुम्हाला प्रश्न असतील तर, कारण सोसायटीतला दादा, काका, मामा किंवा कुठलंही मॅगझिन, इंटरनेट तुम्हाला ॲक्युरेट आन्सर नाही देऊ शकत. दॅट इज 1. सेकंडली आमचा मोटो पण हा आहे की गुगल बाबा से नहीं अपने बाबा से पूछो. आणि आपल्या बाबाला पहिले तर उत्तर यायला हवी बोलायला, हा ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे खूप. आणि म्हणून या वर्कशॉपचा पहिला भाग आपण चर्चा वडिलांशी करतो. त्यांना सांगतो की हे असे असे स्टेप्स असणार आहेत, या असे असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांना जा रे अभ्यास कर, हे असे घाणेरडे प्रश्न विचारू नको असं न म्हणता की हो बाळा मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, लेट्स टॉक. असा आपला एक प्युबर्टीचा अजेंडा आहे की वी रिक्वेस्ट पीपल टू कॉल अस फॉर दिस काइंड ऑफ एन इंटरॅक्शन. दुसरं आहे आपण जे मागच्या वर्षी चालू केलं, होपफुली यावर्षी करू, की आपण किचन वर्कशॉप्स घेतले मुलांसाठी. सो ह्याच्यात कन्सेप्ट असा होता की कोणाला मास्टर शेफ बनवायचं नाही आपल्याला, पण भूक ही प्रत्येकाला लागते. करेक्ट आहे. बेसिक जेवण हे प्रत्येकाला आलं पाहिजे. इथे कोणालाही कोफ्ता करी आणि पालक पनीर करायची गरज नाही, पण बेसिक बटाट्याची भाजी, पोळी, कोशिंबीर, किमान तो एकटा कुकर कुठे राहिला तर त्याला त्याचं पोट बरोबर. भरता कारण आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस स्विगी, झोमॅटो किंवा बायको आली म्हणजे सगळं व्हील असं नाही. आज जर तुम्ही बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंट मध्ये आपण प्रत्येक मुलीला काय शिकवतो की चूल आणि मूल हे फक्त तुझं काम नाहीये. बरोबर. बरोबर आहे. त्याच्या बरोबर ज्याचं आहे हे शिकवतो त्याला एक्झॅक्टली. सो आता कन्सेप्ट असा आहे की मुलगी तरी तिचं करते, शी इज व्हेरी मच इंडिपेंडेंट. तिला स्वतःचं जेवण बनवता येतं, ती स्वतःचं घर सांभाळते, तिला स्वतःहून मुलंही वाढवता येतं. मग इथे पुरुषाचा जो रोल आहे तो कुठेतरी आजकालच्या स्त्रियांना कमी वाटायला लागलाय. कारण का आता आपण लहानपणापासून त्यांना शिकवलंच नाही ना की त्यांचा रोलही चेंज झाला ना. सी मी टू वी मध्ये बेसिक कन्सेप्ट ही होती की मेन एम्पॉवरमेंट टू अडॅप्ट टू द एम्पॉवर्ड वुमन. आज आपण 2026 मध्ये प्रत्येक बाईला एम्पॉवरमेंट मध्ये बऱ्याच गोष्टी ती फार पुढे गेली, पण पुरुष आजही एक 1950च्या रोलमध्येच आहे की मी घरी गेल्यावरती बॅग ठेवेल, पेपर उचलेल किंवा लॅपटॉपवर जाईल, माझं काम करेल, जेवण आलं की मला एक हाक येईल, मी आपल्या टेबलावर बसेल आणि मला फक्त जेवायचं. करेक्ट. पण ही कन्सेप्ट नाहीये ना आता. बहुत बदल चुका. आता सब कुछ बदल चुका है, पण तो बिचारा बदलायचा राहिला. बरं तो बदलायचा प्रयत्न करतो तर बाकीचे त्यात एक्झॅक्टली. सो ह्याच्यात म्हणूनच वेन वी डू मेन एम्पॉवरमेंट इट इज अ रोल ऑफ सोसायटी. एक जण नाही हे करू शकत. बरोबर. सो आज जेव्हा एखादा मुलगा त्याच्या बायकोला स्वयंपाकात मदत करतो तेव्हा त्याला अपलॉड करायचं सोडून अनेक वेळा त्याचे आई वडील त्याला हसतात किंवा काय बायकोचा बैल झालाय, अशा सगळ्या कन्सेप्ट येतात. आणि मग तिथे कुठेतरी आपली सोसायटी चुकते. पण तेच तुम्ही तुमच्या मुलीला हेच सांगतायत ना की तुझं एकटीचं काम नाहीये, तुझ्या पार्टनरने तुझ्यावर उभं राहिलं पाहिजे, पण त्या पार्टनरला रेडी करायचं काम कोणी करतच नाहीये. बरोबर. अँड दॅट इज व्हॉट द किचन वर्कशॉप इज अबाउट. की बेसिकली इंट्रोड्यूस. उद्या मी म्हटलं तसं कोणालाही
पुलाव आणि असे भारी भारी पदार्थ नाही बनवायचे, पण तर तू तुझ्या बायको बरोबर उभं राहून तिला भाजी कापून दिली, ओटा आवरून दिलास, इट्स गोन बी अ पार्टनरशिप. सी आज आपण बघितलं तर हजबंड वाईफ पेक्षा पार्टनर्स अशी कन्सेप्ट आहे. एक्झॅक्टली. ओके, पूर्वीच्या काळी हजबंड वाईफ किंवा स्वामी आणि व्हॉट एव्हर जे काय होतं ते होतं. आता इट इज पार्टनर्स. आणि पार्टनर्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दोघांनी इक्वली इक्वल असणं गरजेचं तिथे आहे असलं सगळ्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर एखादा जर वॉशिंग मशीनचे कपडे वाळत घालतोय आणि दुसरी जर डिशवॉशर मधनं भांडी लावत असेल, आय विल कन्सिडर दॅट ॲज इक्वल पार्टनर्स. दॅट इज अ गुड कॉन्सेप्ट. किंवा एखादा भाजी कापतोय आणि ही बाबा फोडणी लावून भाजी करते, किंवा एखाद्याने पीठ मळून दिलं आणि तिने लाटल्या, पोळ्या करते, हा शेक दिस इज पार्टनरशिप. करेक्ट. पण ह्याच्यासाठी त्या पुरुषाला तुम्ही तयार तर करा. मी तुम्हाला इंटरप्ट करू हो, थोडस. या शो. हे किचनचा जो काही एक सेगमेंट तुम्ही हे जे काही सांगताय, या सगळ्या याच्यात मला अजून एक जाणवते गोष्ट. हे सगळं तो करायला पण तयार असेल, हे सगळं त्यांनी करण्यासाठी त्याला कोणीतरी तयार करेल. पण यामध्ये कधीतरी तुम्हाला असं जाणवतं की हे सगळं तो करत असताना त्याला त्याच्या पार्टनरनी, आई वडिलांनी अलैदा, आई वडील असतायत काय करतायत, त्याच्या पार्टनरने त्याला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. 100%, इनफॅक्ट 200%. सी, कुठलीही पार्टनरशिप ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि म्युच्युअल अप्रिसिएशन मध्ये असते. करेक्ट. बरोबर आहे. जसं एखादी बाई जेव्हा नटते, आवरते, तेव्हा ती काय एक्सपेक्ट करते की तुम्हाला बघावं आणि मग मला सांगावं मी कशी दिसतेय. तसंच जेव्हा एखादा पुरुषही आवरतो तेव्हा तेच त्यालाही एक्सपेक्टेड असतं. तसंच कामाविषयी सुद्धा जर एखाद्याने आज तिने न सांगता भाजी आणली, कट करून ठेवली, तर त्याचं अप्रिसिएशन जेव्हा त्याला मिळतं, आय थिंक इट इज व्हेरी नॅचरल ना फॉर अ ह्युमन टू फील गुड. एक्झॅक्टली. त्यामध्ये हा मग ठीक आहे, एवढं काय ते असं नको म्हणायला. एक्झॅक्टली. पण हे कसं असतं ना, दिस इज म्युच्युअल. आणि कुठेतरी कोणीतरी ती सुरुवात करायची असते. म्हणजे जर माझ्या पार्टनरनी जर मला आयुष्यभर त्यात काय एवढंच केलं, तर समोरचा त्याला ते देऊच नाही शकणार. एक्झॅक्टली. सो म्हणून मी म्हणलं इट्स अ म्युच्युअल अप्रिसिएशन. म्हणजे इट इज एकतर्फ काहीच नसतं आयुष्यात. बरोबर. हे कंटिन्यू करूया पण तुम्ही जे बोलत होता. सो म्युच्युअल अप्रिसिएशन इज बेसिक. म्हणजे त्याच्यात फक्त घरकाम म्हणून नाही, पण उद्या जर एखाद्याने आपल्या कामाच्या व्यवसायात सुद्धा काहीतरी अवॉर्ड मिळाला, अप्रिसिएशन मिळालं, सो आय थिंक द फर्स्ट अप्रिसिएशन द पर्सन लुक्स ॲट इज पार्टनर. करेक्ट. सो आज आता तुम्ही पुण्यात जर बघितलं तर अनेक वेळा हे पेजेंट्स आणि बघा खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. किती वेळा त्या बाईचा नवरा येतो तिथे. सो तसंच ते बाईचं वर्ष आहे ना. पण तुम्ही जर बघितलं तर एखाद्या पुरुषाला जर अवॉर्ड मिळत असेल तर अख्खी फॅमिली येते तिकडे बघायला. हो, बरोबर आहे. हे करेक्ट आहे की पुरुषाचं एखादी अचिव्हमेंट असेल तर पूर्ण फॅमिली असते, पण एखाद्या बाईची अचिव्हमेंट असेल तर तिकडे फार फार ती काहीतरी करते तिचं. बरोबर ना. हे वाक्य परत, ती काहीतरी करते तिचं. हा सगळ्या फॅमिलीत मधला प्रॉब्लेम आहे. नोट करा, तुम्हाला पण जाणवेल. सो म्हणून मला असं वाटतं म्युच्युअल अप्रिसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही तुमच्या बायकोला इतके वर्ष अप्रिशिएट नसेल केलं तर आज सुरू करा आणि मग बघा म्युच्युअल अप्रिसिएशन किती येईल तुमचं. आपण आता एक शब्द वापरतो बऱ्याच वेळेचा, पार्टनर पार्टनर पार्टनर. ओके, पार्टनर हा बायको असू शकते, पुरुषाच्या आयुष्यात त्याला समजून घेणारी व्यक्ती ही आईच असावी, बायकोच असावी असं काही कंपल्शन आहे? एखादी मैत्रीण त्याला समजून घेत असेल, मे बी ती त्याला लहानपणापासून ओळखते, ते शाळेपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांनी लहानपणापासून एकमेकाला बघितलंय. सो ती मैत्रीण जर त्याला समजून घेत असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंवा त्याच्या घरच्यांचा काय असावा, त्यांनी ऍक्सेप्ट करावं, कशा पद्धतीने त्यांनी हँडल केलं पाहिजे ते. माझं असं स्पष्ट मत आहे माहिती का, की पुरुषांवरती सर्वात मोठी जबाबदारी असते बॅलन्सिंग. करेक्ट आहे. बरोबर आहे. जसं त्याला बायको आणि आईमध्ये बॅलन्सिंग करायला लागतं, जर त्याला एखादी अशी क्लोज व्यक्ती असेल जी अपोजिट जेंडरची असेल
आणि जी तुम्ही म्हटला तसं की ती त्याला समजून घेते, बालपणीची मैत्रीण पकडू आपण किंवा ऑफिस कलिग. हा, मी बालपणीची मैत्रीण आहे आणि म्हटलं की तिला त्याचा ऑफिस इमोशनल कलिग क्वेश्चन पण माहिती असतो की ऑफिस कलिग मध्ये आजकाल ऑफिसमध्ये आपण जास्ती तास घालतो, बरोबर बरोबर आहे. सो बरोबर ऑफिस बरोबर. कलिग सुद्धा असू शकते. प्रॉब्लेम कुठे येतो जेव्हा बॅलन्स नाही राहत. हम्म. जर तुम्हाला या 3-4 रिलेशनशिप्स मध्ये बॅलन्स बांधता आला तर मला नाही वाटत कोणालाच प्रॉब्लेम येणार आहे. कसा पण तो बांधायचा? बॅलन्स मी तेच सांगते की ज्या थिन लाईन्स असतात ज्या तुम्हाला क्रॉस नाही करायच्या आहेत, ज्या तुम्हाला जर बाउंड्रीज क्लिअर असतील तुमच्या मनात, तर का बरं प्रॉब्लेम यावा. पण बाउंड्रीज क्लिअर कोणी करायच्या आणि कशा करायच्या हा मुळात प्रश्न असतो. मग माझा प्रश्न तिथेच राहिला परत की एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीबद्दल अशा भावना ठेवणं की मला तुझ्याऐवजी ही जास्त चांगली समजून घेते, हे वाक्य जर घरात बोललं तर सहसा त्या घरात आगच लागते direct. येस, आगच याकडे लागणार. बघण्याचं म्हणून काय करावं म्हणून हे स्टेटमेंट बोलायचंच नसतं. नाही, मग कसं कसं व्यक्त करावं ते? नाही, असं नाहीये. बेसिकली जर एखादी व्यक्ती तुम्हाला जास्ती चांगली समजून घेत असेल, तर जी घरातली तुमची हक्काची व्यक्ती आहे तिला तुम्ही निदान ही जाणीव सुद्धा करून दिली की मला इनफ समजलं जात नाही आहे घरात, ह्याबद्दल आपण काही करू शकतो का. हम्म. ओपन द डोअर्स टू कॉन्व्हर्सेशन. सी, एव्हरी टाइम सगळंच सक्सेसफुल नाही असू शकत. बरोबर आहे. बरोबर आहे. एव्हरी टाइम एव्हरी रिलेशनशिप पण सक्सेसफुल नाही असू शकत. पण जर कॉन्व्हर्सेशन ओपनच नाही केलं तर कधी कधी समोरच्याला कळणारच नाही ना. म्हणजे मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देते. अगेन बिकॉज आय हॅव सो मच ऑफ पीपल हू कम अँड टॉक टू मी. एक माझे फ्रेंड आहेत ॲट अ व्हेरी बिग पोस्ट, आणि मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आमचं सगळं छान असं म्हणजे खूप म्हणजे मनसोक्त गप्पा मारल्या, आणि त्यांनी एकदा म्हणलं की माझ्याशी असं कोणी एवढं माझं समजूनच घेतलं नव्हतं आजपर्यंत, मला ऐकूनच घेतलं नव्हतं. आणि त्या क्षणाला मला लक्षात आलं की ही लव्स हिज वाईफ, पण त्याच्या वाईफला हे माहितीच नाहीये की त्याला हे सगळं की त्याला हे बोलायचंय. सगळं बोलायचंय, किंवा त्याला हे सगळं बोलायचंय आणि तिने हे समजून घ्यावं ही अपेक्षा आहे त्याची, हेही तिला माहिती नाहीये. सो हे जे कॉन्व्हर्सेशनचं डोर आहे ना, ते जर तुम्ही ओपनच नाही केलं तर मग मिसअंडरस्टँडिंग होणार ना. एक काउन्सिलर म्हणून यालाच धरून एक प्रश्न दोघांसाठी विचारायचा आहे. आज दोघेही वर्किंग असतात, करेक्ट. नवरा बायको दोघेही वर्किंग आहेत, मोस्टली IT फील्डमध्ये असतील किंवा कुठल्याही फील्डमध्ये. आज प्रत्येक फील्ड चॅलेंजिंग आहे, डे टू डे चॅलेंजेस आहेत, ऑफिसमधली स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, तिथलं एक वर्क प्रेशर आहे. समोरचा शक्यतो हा विचार करतो की चल आज मला बोलायचं यार, आज मी टेन्शनमध्ये, मला याच्याशी बोललं पाहिजे, किंवा ती विचार करते मला याच्याशी बोललं पाहिजे. आणि हा याच्या प्रेशरमध्ये असतो, हा याच्या वर्क प्रेशरमध्ये, ती तिच्या वर्क प्रेशरमध्ये. हा बोलायला जाणार, हा कॉन्व्हर्सेशनसाठी डोअर ओपन करण्याचा प्रयत्न करणार आणि समोरची त्या मानसिकतेतच नाहीये. या बाबतीत एकमेकांना कसं समजून घ्यावं किंवा काय पद्धतीने ते सॉर्ट करावं? सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्ही म्हटलं तसं की लेट्स से की आज मला माझ्या पार्टनरशी बोलायचं, आणि अज्युम करू की माझा पार्टनर ऑलरेडी बिझी आहे किंवा परेशान आहे. सो मी माझी इच्छा त्याच्यावर थोपवण्यापेक्षा मी त्याला विचारणं की आज मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, मला बोलायचंय, आज तुला वेळ आहे का, का आज तू खूप बिझी आहेस. जेव्हा आपण एखाद्याला परमिशन विचारतो ना, त्या क्षणाला समोरच्याचा दार उघडं होतं की अरे हा, हिला बोलायचंय माझ्याशी, पण आज बहुतेक मला पॉसिबल नाही. त्यामुळे रिस्पॉन्स काय येणार, मला आज बोलायला आवडलं असतं पण आज नेमकं मी खूप बिझी आहे, आपण उद्या बोललं किंवा रात्री बोललं तर चालेल का. बरोबर. पण मोस्ट ऑफ द टाइम तो पार्टनर काय म्हणतो, आय एम व्हेरी बिझी, माझं डोकं आज ठिकाणावर नाहीये, जागेवर नाहीये, आणि या सगळ्या भानगडीत मला टाकू नकोस, मला ऑलरेडी माझ्या भानगडी आहेत. डोअर क्लोज्ड. यू हॅव टू कीप द डोअर ओपन. सी, कुठलीही रिलेशनशिप सक्सेसफुल व्हायला दोन्हीकडनं एफर्ट्स लागतात. 100%. बरोबर आहे. समजा मी म्हणाले की आज मला तुझ्याशी बोलायचंय आणि तो जर बिझी असेल तर त्यांनी रात्री किमान 10 मिनिटं तिच्यासाठी काढणं, की बाबा मला माहितीये तुला बोलायचं होतं आणि आता तू खूप थकली असशील आणि आत्ताच नेमका मला वेळ आहे, पण जर तुला बोलायचं असेल तर मी रेडी आहे. हेही खूप झालं ना, डोर ओपन केलं.
हे जरा आजकालच्या याच्यात थोडं व्हाईस वर्षा पण वाटतंय मला खूपसं, की तिन्ही डोअर्स ओपन ठेवणं गरजेचं आहे. कारण त्या एक खूप या याच्यात असतात की नाही मला घरचं पण आहे, ऑफिसचं पण आहे, सगळंच आहेच आहे, ना, पण सगळं आहे. पण तेवढंच प्रेशर पुरुषाला पण आहे ना. नाहीये तेवढं, नाहीये तेवढं. ऑनेस्टली सांगते, ते जाकीर खान ना, मला वाटतं द कॉमेडियन, तो म्हणतो ना की जेवढे पुरुष सांगतात की जेवढं मला काम आहे, खरंच तेवढं काम नसतंच, कोणालाच नसू शकतं. वी ऑल हॅव इनफ टाइम फॉर एव्हरी वन अराउंड अस. आपल्याला टाइम मॅनेजमेंट अँड प्रायोरिटाईज करता येत नाही. करेक्ट. ओके, सो जेव्हा मी बाई आहे, ऑब्व्हियसली आता माझं क्लिनिक आहे, माझं एनजीओचं थोडंफार काम असतं, माझं घर आहे, बरोबर. मला बेबी आहे, एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं जर मी माझ्या एका मित्राला सांगितलं, हा बोल, तुला प्रॉब्लेम होता ना, तू मला काहीतरी सांगत होतास, 5च मिनिटं, मी तरी टाइम काढला, मी टाइम मॅनेजमेंट घेतली, मी आखलं की हा नाही, आज हा कॉल प्रायोरिटी आहे, हा कॉल आपण वाटलं सो उद्या करूया, ह्याच्यात महत्व आहे. सो जेव्हा तुम्ही म्हणतात ना की तो खूप बिझी आहे आणि ती त्रासलेली आहे, आय थिंक इट्स नॉट आयदर ऑफ द थिंग. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड की तुम्हाला प्रायोरिटी कुठे द्यायची आहे. सो मी टू वीच्या माध्यमातून पुरुषांना हे जरा आपण कुठल्या तरी पद्धतीने शिकवू शकतो का, की हे कसं मॅनेज करायचं. काउन्सिलिंग, ग्रुप सेशन्स, तेच. जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये फॉर एक्झाम्पल मी लोकांना सांगते की इन्व्हाइट मी ॲज अ स्पीकर, आपण हेच डिस्कस करतो की अनेक वेळा आपण स्वतःलाच बाउंड्रीज, रूल्स, नाही मला हे करायचंय, आज मला हे नाही करायचंय, ह्याच्यापेक्षा प्रायोरिटी की बाबा आज माझ्यासाठी महत्वाचं ABC आहे, XYZ मी उद्यासाठी टाकणार आहे, आणि म्हणून मला ABC साठी काय करायला लागणार आहे हे आज मी आखतो. वा. इट्स व्हेरी सिम्पल. फक्त काय आहे, आपल्याला ट्रेन करायचं. जसं मोस्ट ऑफ द मोटिवेशनल स्पीकर्स काय सांगतात, ट्रेन युअर माइंड. हम्म. ओव्हरनाईट नाही होऊ शकत, बरोबर, त्याला बरोबर आहे. एक सो प्रोसेस लेट्स से आज तुम्ही प्रायोरिटी सांगितलं की यू आर मॅरिड, या. बरोबर आहे. आज माझी प्रायोरिटी की मी घरी जाऊन माझ्या बायकोशी फक्त एक 10 मिनिटं चहा मी करतो तिच्यासाठी आणि आपण गप्पा मारू. 10 मिनिटाच्या वर मला वेळच नाही आज, पण ते 10 मिनिटं जर तुम्ही दिले, डोर ओपन होतो ना. ती खुश, तुम्ही खुश. नेक्स्ट स्टेप, पुढच्या दिवशीचा एखादा छोटासा प्लॅन. कोणालाही ग्रँड जेस्चर्स नको असतात, खरं सांगते. हा बॉलिवूडचा इतका हॉरिबल दुष्परिणाम आहे आपल्याकडे की पुरुषांनी असे मोठे बुकेज, बलून्स आणि 5 स्टार आणि हे ते असं कुठल्याही स्त्रीला एक्सपेक्टेड नसतं. ज्यांना असतं त्या वेगळ्याच कॅटेगरीच्या असतात. लेट्स नॉट गो देअर ऑल्सो. रेग्युलर पार्टनर जो असतो, ज्याला खरंच आपल्याविषयी काहीतरी असतं, त्याला ग्रँड जेस्चर्स नको असतात, त्याला तुमचा वेळ पाहिजे असतो, त्याला तुमचे 2 गोड शब्द पाहिजे असतात, आणि ते बोलायची जर ट्रेनिंग असेल लहानपणापासनं, EQ, इमोशनल क्वोशंट, युअर लाईफ इज गोइंग टू बी सुपर्ब, हॅप्पी, ट्रस्ट मी. बढिया. आपल्याकडे एक शब्द वापरला जातो, महिलाओं की तरफ देखने का नजरिया. हा पुरुषांबद्दल समाजाचा कसा असावा, पुरुषों की तरफ देखने का नजरिया, कारण याबद्दल कोणी विचारच करत नाही. पुरुषों की तरफ देखने का नजरिया बदलना चाहिए. उनको बस एक स्ट्रॉन्ग मैन के जैसा नहीं देखना चाहिए. आई थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट, मी म्हटलं तसं मगाशी, अन इमोशनल मॅन, अ मॅन विथ अ हाय EQ इज अ रिअल मॅन. जो स्वतःच्या भावना व्यक्त करू शकतो, जो स्वतःच्या भावना समजून घेऊ शकतो, तोच दुसऱ्याच्या भावना समजू शकतो. आणि जो माणूस दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो, ही सॉर्टेड. सही आहे. मिटोई मिशन 2034 चा पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि काय काय प्रोग्राम्स आता पुढे अजून प्लॅन्ड आहेत. इंटरनॅशनल मेन्स डे होपफुली एव्हरी इयर आपण आता गेली 5 वर्ष करतो, यावर्षी करू. जो 19 नोव्हेंबरला असतो, आपण पुण्यात साजरा करतो, ज्याच्यात आपण मिस्टर विस्कर्स दाढी मिशांची अशी एक वेगळीच कॉम्पिटिशन ठेवतो, ज्याच्यात मॉडेल्स नसतात, पण
तुमच्यासारखे सगळे पुरुष भाग घेतात. त्याच्यातही आयडिया अशी आहे की ज्यांना दाढी मिशा असतात त्यांना माहितीये की त्याला एक ग्रुमिंग करायला लागतं, असं हो, आपण वाटेल maintain तसं नाही राहू ठेवायला शकत, बरोबर आहे ना. सो आयडिया इज सेल्फ केअर. तुम्हाला सेल्फ केअरची जाणीव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक पुरुषाला व्यसनं सोडून सुद्धा काहीतरी मजा करण्याचा एक अनुभव दिला जातो, की बाबा त्या दिवशी आपण त्यांना मेकअप, कोरिओग्राफी, छान कपडे, आणि असे प्रश्न विचारून मग त्यांना ते चालायचं, म्युझिक, डान्स असं सगळं देतो. त्यामुळे इट्स लाईक अ डिफरंट काइंड ऑफ एंटरटेनमेंट विच दे हॅव नेव्हर एक्सपिरियन्स्ड इन देअर लाईफ. ते आपण देतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण इक्वालिटी इक्वालिटी असं सारखं म्हणतो आणि आत्ताच 8 मार्च येऊन गेला, तर मग 19 नोव्हेंबर का नाही? प्रत्येक ऑफिसमध्ये जर तुम्ही बघितलं, आता मी न्यूजमध्ये पण पाहिलं की अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस ऑफिसर्सला बुके वगैरे दिला आणि हो. असं महिला दिन असा महिला दिन साजरा आगळा वेगळा साजरा करण्यात आला. पण मग पुरुष दिनाला आपण काहीच नाही करायचं. आणि महिला दिनाला फार पेपरच्या रकान्यांपासून तर न्यूज चॅनल पासून सगळीकडे काही ना काही स्पेशल सुरू असतं. मेन्स डे लक्षात पण येत नाही, अच्छा हा होता का. म्हणूनच आम्ही तो करतो की लक्षात ठेवायला हवा, कारण मगच तर तुम्हाला इक्वालिटी खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करता येईल ना. आपण आता बोलतोय हे सगळं पार्टनर 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 लग्न झाल्यानंतरचा. ते नवरा बायको आहेत ऑलरेडी, पण ते नवरा बायको होण्याच्या आधीच त्यांना या गोष्टींबद्दल त्यांच्यात जागरूकता कशी आणता येईल? एक्सलेंट. दिस इज व्हॉट आपला थर्ड जो एक पार्ट आहे जो अजून आपण लॉन्च केला नाही आहे, तो म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग. सो मी नेहमी सगळ्यांना सांगते की मोबाईल जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपण खूप रिसर्च करतो त्याच्यावरती. त्याची लेन्स कशी आहे, त्याची कपॅसिटी, स्टोरेज आणि हेन तेन 4 मॉडेल्सला असं बघून वगैरे वगैरे. पण लग्नाच्या आधी मात्र कांदे पोहे, तुझा फेवरेट ऍक्टर कोणता आहे आणि अगदीच फार फार तर म्हणजे तुझा रंग कुठला फेवरेट आहे वगैरे, असे किडिश प्रश्न विचारतो आपण आणि महत्वाचे प्रश्न राहूनच जातात. सो प्री मॅरेज काउन्सिलिंग हे मॅन्डेटरी का असलं पाहिजे? कारण जर तुम्ही स्वतःला ओळखलं तर तुम्हाला कळेल की तुमच्या पार्टनरमध्ये मुळात तुम्हाला काय पाहिजे. एक्झाम्पल देते की जर एखादा असा पुरुष असेल की ज्याला घरी राहायला आवडतं किंवा घरी बसून टीव्ही बघायचा आहे, मला घरी मित्रांना बोलवायचंय किंवा फ्रेंड सर्कलला किंवा रिलेटिव्हला, घर त्याचं हे प्रायमरी फोकस असेल, बरोबर आहे. आणि त्यांनी अशा एका स्त्रीशी लग्न केलं जिला बाहेर फिरणं, बाहेर जाणं किंवा बाहेरचं जग हे तिचं खूप प्रायोरिटी आहे, तर ते दोघं मॅच कसे होणार? बरोबर. मग अशा वेळेस जर त्याला माहितीये की त्याला काय पाहिजे, त्याला काय आवडतं, आणि मग त्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत तो त्या जर मांडल्या एका स्त्री समोर, तर तीही सांगेल की नाही मला हे पटत नाही, माझं हे आहे. विषय तिथे संपतो. आपला नाही जमणार आपला बाबा. किंवा सिंपल गोष्ट की एखादा आहे मराठी मीडियम मधनं शिकला आहे, ओके, त्याची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी सुद्धा मराठी मीडियम मधनं शिकायला हवं. मग समोरच्याशी हा संवाद साधलाच नाही आणि डायरेक्ट मुलं झाल्यावरती डिस्कस केलं, नाही मला मराठी मीडियम करायचं, आणि मग समोरच्याच्या डोक्यात ऑलरेडी आहे की नाही मला तर कॉन्व्हेंट मध्ये घालायचं, झालं विषय तिकडेच गडबड झाला. पण या गोष्टी जर तुम्ही लग्नाआधी डिस्कस केल्या तर अनेक, म्हणजे आय वुड से 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 20% प्रॉब्लेम हे तसेही राहणारच, कारण 2 टाळकी, 2 वेगळे लोक, 2 वेगळं घराणं 100% हे होतं, match, बरोबर आहे, आणि त्यात मजाही येणार नाही. पण 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि तुम्ही एकमेकांबरोबर खुश राहा. आय थिंक एंड मध्ये तेच आहे ना की तुम्हाला खुश राहायचं ना एकमेकांबरोबर. मग खुश राहण्यासाठी कम्पॅटेबिलिटी तर असली पाहिजे ना. करेक्ट. दॅट इज वाय वी फील इन मी टू वी की प्री मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे, एस्पेशली आजच्या जगात जेव्हा एक्सपोजर लेवल इतकी जास्ती आहे. सो प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला आपल्याला कसा जोडीदार पाहिजे हे माहिती असेल तर आपण अर्धे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. बहुत सही. जाता जाता समाजातल्या पुरुषांना काय सांगून जाल आणि त्यांच्याशी कसं वागावं किंवा त्यांच्याबद्दल काय करावं जेणे की ते छान राहतील, यासाठी
समाजातल्या इतर लोकांना, आय एम नॉट टॉकिंग अबाउट फक्त बायकांना काय सांगाल, पण इतरांनाही काय सांगाल, काय सजेस्ट कराल? आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट इज की पहिले तर मॅस्क्युलॅनिटी काय आहे हे समजून घ्या. फक्त अमिताभ बच्चन म्हटला की मुझे दर्द नहीं होता म्हणजे झालं असं नव्हे. नंबर 1. नंबर 2, जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता आल्या तर तुम्हाला छान वाटेल ना, ही गोष्ट एक्सेप्ट करा. भावना या प्रत्येकाला असतात आणि ती व्यक्त करणं हे बेसिक ह्युमन राईट आहे. सो जर उद्या तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्हाला ती व्यक्त नाही करता येत असेल तर दॅट्स अ प्रॉब्लेम. आजूबाजूच्या लोकांचं जसं तुम्ही म्हटलं, वेदर इट इज पुरुष और बाई, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या भावना व्यक्त करणं हे एक बेसिक, तुम्ही त्याला एक आउट दिला पाहिजे. यू हॅव टू गिव्ह देम दॅट अपॉर्च्युनिटी. आणि जर तुम्हाला कोणी हसत असेल व्यक्त करताना, त्या बाई किंवा पुरुषपासून लांब राहावे. कारण दॅट मीन्स दॅट पर्सन इज नॉट मच्युअर इनफ टू अंडरस्टँड व्हॉट एन अडल्ट ह्युमन बीइंग नीड्स. सही आहे. वी ऑल नीड समवन जो आपल्याला समजून घेईल. वी ऑल नीड अ प्लेस, अ सेफ स्पेस टू एक्सप्रेस. आणि वी ऑल नीड ऑल दीज थिंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर. मी फक्त पुरुषांसाठी का काम करते, कारण मला असं वाटतं की बरेच लोक बायकांसाठी काम करतात आणि खूप वेळा मला असंही म्हटलं जातं की म्हणजे तुम्ही मेन एम्पॉवरमेंट करतायत म्हणजे तुम्ही विमेनच्या अगेन्स्ट काम करतायत का? तर कॉमन सेन्स आहे की ऑब्व्हियसली द आन्सर इज नो. कारण उद्या जेव्हा तुमचा नवरा, तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमचे वडील जेव्हा त्या स्वतःच्या भावना ओळखतात आणि त्या अनुसार तुमच्याही भावनांना एक्सेप्टन्स देतात, कोण खुश राहणार? बरोबर, फॅमिलीज खुश राहील, तेच खुश राहतील. Everyone in the family is going to be happy, including the women. मग मेन एम्पॉवरमेंट हे विमेन एम्पॉवरमेंटच्या अपोजिट कसं काय झालं? बरोबर. कारण आपण एका समाजात राहतोय, एक सोसायटीमध्ये राहतोय जिथे दोघंही आहेत ना. मग एकासाठी काम केलं म्हणजे दुसऱ्याच्या अगेन्स्ट झालं. म्हणजे आर यू ट्राइंग टू से की विमेन एम्पॉवरमेंट इज अगेन्स्ट मेन एम्पॉवरमेंट? नाही. मग असं का तुम्ही समजलं? हा एक कन्सेप्ट समजून घ्या की घरात वी आर अ पेट्रियार्कल सोसायटी, एक्सेप्टेड. मग जर घरातला पुरुष पूर्ण फॅमिलीला समजून घेत असेल, त्यांच्या भावना समजून घेत असेल, तर इज इट अ बॅड थिंग? इट इज अ प्रोग्रेसिव्ह थिंग ना. अँड दॅट इज व्हॉट मेन एम्पॉवरमेंट इज. बहुत सही. फार बरं वाटलं. आमच्या भावना समजून घेणारही या समाजात कोणीतरी आहे. डॉक्टर प्रिया पारेख यांचे खूप खूप आभार. तुम्ही खूप छान काम करताय. तुमच्या या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अशाच कायम पुरुषांच्या पाठीशी राहा, आमच्या भावना समजून घ्या. A to Z पॉडकास्टमध्ये आज प्रिया पारेख आपल्यासोबत होत्या. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.